सो याचा स्मेल तुम्ही बघू शकताय. ह्याचा स्मेल बघा. सो हे अँटीऑक्सिडंटचा नवीन डेमो आपण बघूया. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या एका व्लॉगमध्ये. आज एक गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करायची आहे. ती गोष्ट अशी की सध्या आमच्याकडे थोडासा पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम झाला आहे. थोडासाच, याचा अर्थ दुसरीकडचा आम्ही पितो, पण जी काही आमची रामाची विहीर होती ती त्यामध्ये गटारीचं पाणी मिसळत असल्यामुळे सध्या त्याचं पाणी प्यायचं आम्ही बंद केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे काय होईल, ती पुनर्बांधणी करून त्याचा सगळे सर्वे वगैरे होऊन सगळं सेट व्हायला, पाणी पिण्यायोग्य होईपर्यंत खूप दिवस, खूप महिने लागतील. तोपर्यंत आम्ही दुसऱ्या एका विहिरीचं पितोय, पण एक वॉटर प्युरिफायर आम्ही बसवून घेतोय. तो कुठला आहे, काय आहे हे तुम्हाला कळेलच. त्याच्यासाठी व्लॉग शेवटपर्यंत बघा. सकाळी या वॉटर प्युरिफायरचा डेमो बघितल्यानंतर आम्हीसुद्धा डिसाईड केलं की हा वॉटर प्युरिफायर बसवून घ्यायचा. तर हा वॉटर प्युरिफायर आहे विल्फी या कंपनीचा, आणि हा वॉटर प्युरिफायर श्रीमुळे याच्याकडून आम्ही घेतला होता. तो डिस्ट्रीब्युटर आहे. त्याचा कॉन्टॅक्ट नंबर आणि सगळे डिटेल्स मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी देईनच. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर हे असं बॉक्समध्ये ते वॉटर प्युरिफायर आला होता, आणि आल्यानंतर मग ते ओपनिंग केलं, सगळं त्याचं साहित्य सगळं बाजूला काढून ठेवलं. त्याच्या आतमध्येच त्याचे जे काही कंटेंट असतात, जे काही साहित्य आहे इन्स्टॉलेशनचं, तर ते सगळं त्याच्या आतमध्येच असतं. तर ते एक हळूहळू श्री इकडे काढून ठेवत होता. आणि मग त्याच्यानंतर हा वॉटर प्युरिफायर आम्ही सेट करणार होतो. तर तो इन्स्टॉलेशन स्वतः करून देतो, अगदी ड्रिलिंगपासून ते बाकीचं कुठे कुठे बसवायचं आहे सगळ्या गोष्टी स्वतः तो चेक करतो. आणि मग आम्ही आमची जागा डिसाईड केली. तर जागा डिसाईड केल्यानंतर तो कुठे बसवायचा त्याच्यासाठी तिथे ड्रिल्स मारून घेतले. व्यवस्थित त्याचं इन्स्टॉलेशन जागा व्यवस्थित ठरवून घेतली होती. आणि विक्रांतसुद्धा इथे त्याला मदत करत होता. वॉटर प्युरिफायर बसवून घ्यायचं मुख्य कारण हेच होतं की सध्या रामाच्या विहिरीचं पाणी पिताही येत नाही आहे, आणि त्याच्यामुळे इकडे प्युरिफायर बसवलेला चांगला असा विचार करून आम्ही प्युरिफायर बसवून घेतला होता. या वॉटर प्युरिफायरमधून पाणी जे काही आहे ते अल्कलाईन होतं. आता अल्कलाईन म्हणजे काय, ह्याचा डेमो किंवा ह्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत मिळणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे नवीन वस्तू आणल्यानंतर आपण पहिल्यांदा त्याची पूजा करून घेतो. त्याप्रमाणे इथे नवीन वस्तू आणल्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून इथे हळदी कुंकू लावून घेतलं. आमच्या गल्लीतल्या जवळपास 2-3 घरात हा वॉटर प्युरिफायर बसवून घेतलेलाच आहे. तर या वॉटर प्युरिफायरबद्दल आम्हाला जेव्हा कळलं तेव्हा आम्ही स्वतः याचे डेमो आधी बघितले होते, आणि नंतर आमच्याबरोबरसुद्धा बाकीच्यांना डेमो बघण्यासाठी आम्ही इथे बोलवलं होतं. तर नवीन वस्तू आणल्यामुळे इथे वीरासुद्धा त्याला इथे छानपैकी हळदी कुंकू लावत होती आमचं सगळ्यांचं बघून. आणि नवीन गोष्ट असली की इंटरेस्ट एवढाच असतो, त्याप्रमाणे तिला त्या दिवशी पाणीसुद्धा भरपूर प्यायचं होतं. तर आता पुढचे व्हिडिओ जे काही आहेत ते डेमोचे आहेत, तर तुम्ही डेमो बघा, आणि तुम्हाला जर माहिती हवी मी असेल तर श्रीमोरे. मला कमेंट आज करा. आपण आजरामध्ये विक्रांत वाळके सर यांच्या घरी वेल्फेचं वेल अल्कलाईन वॉटर प्युरिफायर इन्स्टॉलेशन केलंय आणि त्याचे काही आपण लाईव्ह डेमो बघणार आहे. आणि या डेमोच्या माध्यमातून तुम्हाला पण लक्षात येईल की जी मशीन आपण बसवल्या मशीनची क्वालिटी काय, ह्याचे फीचर्स काय आहेत, आणि हे जर आपण बसवलं तर आपल्या हेल्थसाठी ह्याचा काय फायदा आहे हे तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत लक्षात येईल. सो इथं आपण चार्ट घेतलेला आहे. सो अल्कलाईन वॉटर हे पहिलं नेमकं काय जाणून घ्या. ऍक्च्युली 3 प्रकारचे पाणी असतात. सगळ्यात पहिला ऍसिडिक येते, त्यानंतर 7 पीएच हे न्यूट्रल येणार आहे, आणि परत 7+ पीएच हे अल्कलाईन मध्ये येते. सो या मशीनमधून जे पाणी आपल्याला येणार आहे हे 7+ पीएचचं पाणी मिळणार आहे, म्हणजे अल्कलाईन पाणी मिळणार आहे. आणि इथं आपण काही ग्लास घेतलेत, काही डेमो आपण बघणार आहे. या डेमोच्या माध्यमातून तुम्हाला लक्षात येईल की या मशीनचं पाणी कसं आहे, चावीचं पाणी कसं आहे, बिस्लरीचं पाणी कसं आहे, वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील. सो फर्स्ट ऑफ ऑल मशीनला आत जाणारं जे पाणी आहे ते आपण एका ग्लासमध्ये घेणार आहे. सो इथं मी पाणी घेतलंय एका ग्लासमध्ये. सेम परत दुसऱ्या ग्लासमध्ये मी आपल्या वेल अल्कलाईन वॉटर प्युरिफायरचं पाणी घेत आहे. सो हे मी इथं पाणी घेतलं. आणि परत एका ग्लासमध्ये जे आपण उन्हाळ्याची सुट्टी पडल्यात भरपूर लोक वेगवेगळे कोल्ड्रिंक्स वगैरे पितात. सो मी एका ग्लासमध्ये कोल्ड्रिंक पण घेणार आहे. सो आपण जर बारकाईने बघितलं तर सगळं दिसायला सेम दिसतंय. म्हणजे दिसायला पाण्यासारखंच दिसतंय, आणि आपण काय म्हणतो की पाणी पाणीच आहे, त्या पाण्यामध्ये काही बदल नसतोय. पण आता तुम्हाला खरं लक्षात येईल की पाण्यामध्ये किती डिफरन्स आहे. सो हे चेक करण्यासाठी आपण इथं पीएच इंडिकेटर घेतले, जे आपल्याला पाण्यातलं हायड्रोजनची ताकद काय आहे हे लक्षात येईल. आणि आज बरेच ठिकाणी डॉक्टर वगैरे म्हणतात आपण आजारी वगैरे पडलो तर कधी ना कधी तर आपण ऐकलं असेल की तुमची बॉडी डिहायड्रेट झाली, बॉडीमध्ये पाण्याचं प्रमाण कमी आहे. सो आता आपल्याला लक्षात येईल की नेमकं पाण्यामध्ये हायड्रोजनची ताकद किती आहे. सो कोल्ड्रिंकमध्ये आपण बघितलं हे नॉर्मल पाण्यामध्ये आणि आपलं अल्कलाईनच्या पाण्यामध्ये. जर तुम्ही ऑब्झर्व्ह केला तर कोल्ड ड्रिंकमध्ये सगळ्यात रेड कलर दिसेल. परत जर चावीचं पाणी आपण बघितलं तिकडे तुम्हाला ग्रीनिश येलोइश कलर दिसेल. आणि जे अल्कलाईन वॉटर प्युरिफायर आहे त्याच्यामध्ये आपल्याला ब्लू कलर दिसेल. आता चार्टचा जर आपण उपयोग केला तर रेड कलर म्हणजे जे कोल्ड ड्रिंक आपण घेतलंय हे फुल ऍसिडिक आहे. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये ऍसिड लेवल जर वाढत असेल तर ते मॅक्झिमम कोल्ड ड्रिंकमुळे वाढते. त्याच्यानंतर जे आपण चावीचं पाणी घेतलंय किंवा विहिरीचं पाणी आपण म्हणू शकतोय, त्याचा पीएच बघितला तर जवळपास 5 ते 6च्या आसपास आहे. आणि जे आपल्या मशीनचं पाणी आहे ते पूर्णपणे ब्लू कलरमध्ये म्हणजे हेल्दी पाणी आपल्याला दिसत आहे.
जर आता आपण चेक केलं, हे जे रेग्युलर पाणी आपण पितोय, ह्या पाण्यामुळेच आपल्या बॉडीमध्ये ॲसिड लेव्हल वाढते, म्हणजे ॲसिडिटी वाढते. आणि ॲसिडिटी झाल्यानंतर आपण एक गोष्ट करतोय नक्कीच, ते म्हणजे आपण दवाखान्यामध्ये जातोय किंवा मेडिकलमध्ये जातोय आणि मेडिकलमधून आपण पित्ताची गोळी घेतोय. सो तर मी पित्ताची गोळी पण आणलेली आहे. आता हे जे चावीचं पाणी आहे ते मी 2 ग्लासमध्ये कन्व्हर्ट केलं. तर बघू शकतो दोन्हीमध्ये थोडं लाईट ग्रीन कलर आहे आणि पित्ताची गोळी इथं घेतलेली आहे. आणि ज्यावेळी मग आपण पित्ताची गोळी खातोय, आपल्या बॉडीमध्ये नेमकं काय रिएक्शन होते, ते मी तुम्हाला दाखवणार आहे. ग्रीन कलर दिसत असेल. सो मी पित्ताची गोळी टाकली आणि आपली जी बॉडी आहे, ॲसिडिक बॉडी जी होती, ग्रीन कलर जो होता, तो कन्व्हर्ट झाला डायरेक्ट ब्लू कलरमध्ये. म्हणजे गोळीनं आपल्या बॉडीला काय केलं, अल्कलाईन केलं. आता आपल्या बॉडीमध्ये आपल्या रक्ताचं पीएच पण अल्कलाईन आहे. मॅक्सिमम बॉडीमध्ये काम अल्कलाईनचं होत असते. पण तेच जर आपण ॲसिडिक पाणी जे आतापर्यंत पाणी पित होतो, उद्यापासून जस्ट आपण अल्कलाईनचं पाणी पिलं, जे आपल्याला ॲसिडिटीचा प्रॉब्लेम आहे, हा ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होणार नाही. फक्त अल्कलाईनचं पाणी पिऊन जो ॲसिडिटीचा प्रॉब्लेम आहे, हा तुमचा कायमचा बरा होऊ शकतोय. हा सगळ्यात पहिला मशीनचा फायदा आहे. दुसरा असा फायदा आहे, की हे जे पाणी आहे, हे पूर्णपणे मायक्रो क्लस्टर आहे. म्हणजे पाणी पूर्ण हलकं आहे. आता हलकं आहे कळणार कसं? परत मी एका ग्लासमध्ये पाणी घेत आहे, चावीचं पाणी आणि परत दुसऱ्या ग्लासमध्ये मी अल्कलाईन वॉटर प्युरिफायरचं पाणी घेत आहे. सो हे आपण पाणी घेतलंय मशीनचं पाणी. सो दोन्हीमध्ये डिफरन्स तुम्हाला मी दाखवणार आहे आणि हा डेमो म्हणजे पाणी किती हलकं आहे हे दाखवण्यासाठी मी हळदीचा वापर करणार आहे. आता हळदच का? हळद अँटीबॅक्टेरियल आहे. आपण आजारी पडलो, डॉक्टर सांगतात हळद पाण्यातनं घ्या, दुधातनं घ्या किंवा जखम जरी झाली तरी आपण हळद वापरतोय. आता हळदीचे कण एवढे लहान आहेत, समजा कधी आपण स्वयंपाक बनवताना हळद खाली जरी पडली, तर आपण वेचू शकत नाही. पण तीच हळद ज्यावेळी आपल्या बॉडीमध्ये जाते किंवा हळदीच्या कणापेक्षा पण लहान आपल्या बॉडीमध्ये पेशी आहेत, त्या पेशींसोबत मग आपलं पाणी कशा पद्धतीने मिक्स होईल हे तुम्हाला इथं दिसेल. इथं आपण बघू शकतोय आणि इकडे पण अल्कलाईन पाण्यामध्ये पण बघू शकतो. सो तुम्हाला असं दिसेल की इकडे पाण्याचा कलर येलो कलर झालाय आणि जे अल्कलाईनचं पाणी आहे त्याच्यामध्ये कलर ऑरेंज झाला आणि हा दोन्हीमधला डिफरन्स आहे. आता तुम्ही म्हणाल हे असं का झालं? तर तुम्ही बघू शकता की जो हळदीचा मेन ओरिजिनल घटक आहे, कुरकुमीन घटक, त्याचा कलर पूर्णपणे ऑरेंज होतोय आणि ज्यावेळी शेतकरी शेतामध्ये ओली हळद काढतात, तर त्याचा असा ऑरेंज कलर असतो. आता याचा स्मेल जर तुम्ही घेऊन बघितला, तर एकदम हळदीच्या शेतात उभारल्यासारखं वाटणार तुम्हाला आणि ह्याचा जर तुम्ही स्मेल घेतला, तर कायच वास येणार नाही, नॉर्मल वास येणार. म्हणजे हळदीच्या कणाकणापर्यंत पाणी आपलं मिक्स झालं. ज्या पद्धतीनं हळदीच्या कणाकणात पाणी आपलं मिक्स होतं, त्याच पद्धतीनं आपल्या बॉडीमध्ये हे पाणी गेल्यानंतर प्रत्येक पेशीसोबत हे पाणी मिक्स होणार. आता नॉर्मल लोकं दिवसातनं 2 लिटर, 3 लिटर पाणी पितात. पण अल्कलाईनचं पाणी हे हलकं आहे. दिवसातून तुम्ही 5 लिटर, 6 लिटर जरी पिला, तरी तुम्हाला पिल्यासारखं वाटणार नाही, एवढं पाणी हलकं आहे. सो याचा स्मेल तुम्ही बघू शकताय. ह्याचा स्मेल बघा. बघूया पुढचा. आता बऱ्याचशाच ठिकाणी आपण बाजारात गेल्यानंतर आपण फळं आणतोय, पालेभाज्या आणतोय आणि आज आपल्याला पण माहिती आहे, की बाबा भरपूर फळं असणे किंवा पालेभाज्या असणे, भरपूर प्रकारचे केमिकल्स वगैरे वापरले जातात. सो तेच जर आपण ह्या पाण्यानं क्लीन केलं, तर पूर्णपणे त्याच्या म्हणजे ते जे फळ आहे किंवा फ्रुट्स आहेत, त्याच्यावरती जेवढे केमिकल असेल, टॉक्सिक घटक असेल, हे सगळ्या पद्धतीने त्यातनं बाहेर निघतात. आणि नेक्स्ट मी तुम्हाला लास्ट डेमो दाखवणार आहे, जे की हे पाणी आहे पूर्णपणे अँटीऑक्सिडंट आहे. त्याच्यामुळे आपल्या बॉडीमध्ये बॅड कोलेस्ट्रॉल, केमिकल, टॉक्सिक घटक पूर्णपणे बाहेर पडतात. तर ते कसे पडतात? सो इथं आपण अल्कलाईनचं पाणी घेत आहे एका ग्लासमध्ये आणि परत एका ग्लासमध्ये जे आपलं चावीचं पाणी आहे ते घेत आहे आणि दोन्ही ग्लासमध्ये मी इथं बिटाडीन सोल्युशन घेतले, जे की डॉक्टर लोक जखम वगैरे झाल्यानंतर पुसण्यासाठी वापरतात. मग ज्यावेळी आपल्या बॉडीमध्ये केमिकल एंटर होते, आपली बॉडी काय रिॲक्ट करते मी तुम्हाला दाखवतो. आणि दोन्ही ग्लासमध्ये मी एक 4 ते 5 ड्रॉप बिटाडीन टाकणार आहे. तो ऑब्झर्व्ह करा. 1, 2, 3, 4. 1, 2, 3, 4. दोन्हीमध्ये पण आपण 4-4 ड्रॉप टाकले. सो बघू शकतो हे चावीचं पाणी पूर्णपणे केमिकल मिक्स झालंय. पण अल्कलाईन पाण्यामध्ये जर तुम्ही बघितला, तर पूर्णपणे आपली जी बॉडी आहे, ही पूर्णपणे डिटॉक्स होण्यासाठी तुम्हाला हेल्प करणार. आता हे असं का झालं? हे जे पाणी आहे, हे पूर्णपणे अँटीऑक्सिडंट आहे. आपल्या बॉडीमध्ये जेवढे बॅड कोलेस्ट्रॉल, केमिकल, टॉक्सिक घटक आहेत, हे सगळं बाहेर काढणार आणि नवीन पेशी जनरेट करणार. आणि ज्यावेळी मग आपल्या बॉडीमध्ये नवीन पेशी कायम जनरेट होत राहतील, आपल्याला कुठल्याही प्रकारचं कॅन्सरसारखा मोठा आजार होऊ शकत नाही आहे. कारण अल्कलाईनच्या पाण्यामध्ये कॅन्सरच्या पेशी पसरत नाहीत. सो हे पाणी खूप हेल्दी आहे आणि तुम्ही पण तुमच्या फॅमिलीसाठी, तुमच्या हेल्थसाठी वेल्फीचं वेल अल्कलाईन वॉटर प्युरिफायर नक्की ऑर्डर करा आणि आमच्या वेल्फीच्या डिस्ट्रिब्युटरसोबत कॉन्टॅक्ट करा. थँक